माझं टार्गेट आहे महाराष्ट्रातल्या टॉप नंबर 1 मध्ये आपलं कन्स्ट्रक्शन कंपनी पाहिजे. महाराष्ट्रात त्यांचा टर्नओव्हर जवळपास 5 ते 7 करोड आहे. कॉस्टिंग जर कमी करायची असेल तर तुम्हाला मटेरियल मध्ये ऍडजस्टमेंट करावं लागतं. आणि मित्र स्वतः काही करत नसताना सल्ला द्यायचं काम मात्र नक्की करतात. आजही माझ्या घरच्यांना 70-75% गोष्टी माहित नाही. त्याच्यासाठी जे भांडवल लागतं कसं तयार तर केलं? माझी मंथली उलाढाल कमीत कमी पहिला प्रोजेक्ट तुम्हाला कसा मिळाला? जीवनात सगळ्यात धोकादायक असेल तर ते फ्रेंड सर्कल आहे. मूर्ती लहान कीर्तिमान कधी 40,000 रुपये त्या प्रोजेक्ट मध्ये लॉस सहन करावं. 100 लोकांमधले 70% लोक हे अनसक्सेसफुल आहेत. 7 कोटीचे काम चालले, गाडी घेऊन यायची ड्रायव्हर. मी ठेकेदार आहे, मी कॉन्ट्रॅक्टर आहे, हे दिखाव्यासाठी लोक गाड्या घेतात. नमस्कार, मी प्रवीण रोकडे पाटील आणि नेहमीप्रमाणे आपल्या सगळ्यांचं मी आमची गावठी बडबड या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो. आज आपल्याकडे अहिल्यानगर राहुरी इकडनं खास पाहुणे आलेत. खरं तर मागच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मला कोणीतरी असं यंग असावं की जो व्यवसायात पुढे गेलाय, जेणेकरून जे तरुण आमच्याकडे आहेत त्यांना कोणीतरी प्रेरणा देईल आणि कुठेतरी त्यांची सुरुवात होईल. आणि खरं तर आपल्याकडे ओमकार सर उपस्थित आहेत. वयाच्या 19व्या वर्षी त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग कंप्लीट करून स्वतःची फर्म रजिस्टर केली आणि आज त्यांचं वय 21 आहे आणि आजचा त्यांचा टर्नओव्हर जवळपास 5 ते 7 करोड आहे आणि दिवसेंदिवस तो वाढतच आहे. तर मी जास्त वेळ न घेता पाहुण्यांना विनंती करेल की आमच्या प्रेक्षकांना कृपया तुमचं थोडक्यात ओळख करा. नमस्कार, मी इंजिनियर ओंकार ढोकणे, राहणार राहुरी, तालुका अहिल्यानगर. आज सरांनी या गावठी बडबड या युट्यूब चॅनलवरती बोलण्यासाठी आम्हाला संधी दिली, त्याबद्दल सरांचे मनपूर्वक आभार. तुमचे धन्यवाद सर. तुम्ही खास अहिल्यानगरवरनं आमच्याकडे तुम्ही आलात. खरं तर जे लांबचे लोक आहेत त्यांना थोडंसं जरा येण्या जाण्याचा इश्यू होतो. त्यात पावसाचे दिवस आहेत. तुम्ही सांगितलं की रस्त्याने बराचसा पाऊस पण लागला, थोडासा तुम्हाला त्रास झाला, त्याबद्दल मी सर्वप्रथम तुमची क्षमा मागतो सर. 21व्या वर्षी ओमकारने 5 ते 7 करोडचा टर्नओव्हर केला. बरोबर सर. परंतु तत्पूर्वी आता तुमचा बांधकाम व्यवसाय का तुम्ही, हो, आमचे जे तरुण आहेत ते कुठे कुठे आपल्याला संधी मिळेल याची वाट बघत असतात. 19व्या किंवा 18व्या 19व्या वर्षी ते इंजिनिअरिंग कम्प्लीट करतात. इंजिनिअरिंग जशी कम्प्लीट होते कुठेतरी नोकरी करतात आणि नोकरी करून मग ते भांडवल कसं मिळेल, कधी मिळेल त्याची वाट बघत बघत अर्ध आयुष्य त्यांचं नोकरी करण्यातच जातं. बरोबर. आणि नोकरी करून मग कुठेतरी भांडवल साचलं की त्याची रिस्क घेऊन कुठेतरी काम सुरू करावं असं त्यांना वाटत नाही आणि मग इंजिनियर झाल्याचं त्यांना समाधान मिळत नाही. तर मी खास तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारेल की एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे, त्याच्यासाठी जे भांडवल लागतं कसं तयार केलं? तुमची फर्म 5 ते 7 करोडचा व्यवसाय करते, सुरुवात कशी झाली सर? सर आता म्हणजे ज्यावेळेस माझा डिप्लोमा, मी 10वी नंतर डिप्लोमा केला 2021ला 10वी पास आउट आहे. ज्यावेळेस कोरोना आला त्यावेळेस, लॉकडाऊनच्या वेळेस. त्यानंतर खूप विचार केल्यानंतर 10वी पास झाल्यानंतर खूप विचार केला की भविष्यात करिअरमध्ये ऑप्शन काय घ्यायचा. कारण लॉकडाऊन पडलं होतं, जे जॉबला होते त्यांचे काहींचे जॉब सुटले, प्रायव्हेट जॉबवाल्यांचे. गव्हर्नमेंटमध्ये जे होते ते स्टेबल होते, पण एक विचार केला की गव्हर्नमेंटमध्ये कॉम्पिटिशन भरपूर आहे. त्याच्यानंतर प्रायव्हेट सेक्टरमध्ये, आपण प्रायव्हेट सेक्टरमध्ये जर जॉब करायचं ठरवलं तर जो कोरोनाच्या काळात जी कंडिशन तयार झाली ती भविष्यात पण कधीतरी उद्भवू शकते. त्यामुळे मी जॉब हा विषय स्किप करून टाकला. मग शेवटचा पर्याय राहिला बिझनेस करणं. मग बिझनेसमध्ये कोणत्या सेक्टरमध्ये आपण गेल्यानंतर बिझनेस व्यवस्थित करू शकतो, झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये म्हणा किंवा कमीत कमी गुंतवणुकीत, आणि जो लाईफ टाईम आपल्याला भरपूर साऱ्या प्रमाणात रिटर्न देईल असा बिझनेस आपल्याला करायचा आहे. तर खूप विचार केल्यानंतर मग मी सिव्हिलचा ऑप्शन निवडला. मग 11वी-12वी न करता 11वी-12वी 2 वर्ष देण्यापेक्षा म्हटलं डिप्लोमा करूयात. डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं. ज्यावेळेस ऍडमिशन घेतलं त्यावेळेस ऍडमिशन घेतल्यानंतर कॉलेज करता करता साईटवरती जाणं, प्रॅक्टिकल नॉलेज घेणं, ड्रॉइंगचा अभ्यास करणं, ह्या सगळ्या गोष्टी मी स्वतः शिकत गेलो. शिकत असताना म्हणजे डिप्लोमाच्या लास्ट इयरला असताना मग ऑटोकॅडची प्रॅक्टिस करणे, ह्या सगळ्या गोष्टी केल्या. सॉफ्टवेअरची प्रॅक्टिस वगैरे युट्यूबवरती बघून सगळ्या गोष्टी शिकलो. त्यानंतर डिप्लोमा पास आउट झाल्यानंतर माझी प्लेसमेंट झाली ती ArcelorMittal निपॉन स्टील कंपनीमध्ये गुजरातला. म्हणजे तिथं स्टार्टिंगला आम्हाला कॉलेजमधून प्लेसमेंट झाली तर ती ऍक्सेप्ट न करता मी जवळच राहुरीमध्येच लँडमार्क कन्सल्टंट म्हणून आहेत, त्यांच्याकडे एक 10 महिने काम केलं
स्टार्टिंगला मला त्यांच्याकडे पेमेंट होतं 10,000 रुपये आणि साईटवरती जाण्यासाठी. नोकरी स्वीकारली तुम्ही सुरुवातीला? हा, स्टार्टिंगला एक्सपिरियन्स घेण्यासाठी की आपल्याला माणसांमध्ये जायचं, नेटवर्क तयार करायचं, ह्या सगळ्या गोष्टी करायच्यात आणि बेसिक गोष्टी शिकायला आणि बेसिक गोष्टी शिकायच्यात. यासाठी आपण पहिले म्हणलं बाहेर जाऊन काम करण्यापेक्षा, मी जर गुजरातला असतो आज कुठेतरी 30-40 हजार रुपये पेमेंट असतं, पण मार्केटमध्ये नाव नसतं आणि तिथून घरी आल्यानंतर स्वतःचं काहीच अस्तित्व नसतं. बरोबर. मग ते जॉब सोडून इकडे 10,000 वरती काम केलं. 10,000 वरती काम करत असताना मला जवळपास 4 ते 5 हजार रुपये पेट्रोलसाठी जात होते मंथली. 4-5 हजार तुमचा पेट्रोलचा मेंटेनन्सच होता फक्त कमीत कमी साईटवरती जाण्याचा. म्हणजे तिथे सुपरविजन पण करावं लागत असेल सगळं? हा, साईटवरती जाणं, ऑफिसमध्ये जाणं होतं, प्लॅनिंग वगैरे, साईट सुपरविजन वगैरे सगळ्या गोष्टी होत्या. मग त्यानंतर स्टेप बाय स्टेप एक 5 ते 6 महिन्यामध्येच मी नेटवर्क तयार केलं. नेटवर्क तयार करत मग त्यामध्ये मिस्त्री असतील, कारागीर असतील, ठेकेदार लोक असतील, त्याच्यानंतर बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स असतील, या सगळ्यांसोबत स्वतःहून त्यांची भेट घेणं, त्याच्यानंतर त्यांच्याशी चर्चा करणं, त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर घेणं, या सगळ्या गोष्टी करत असतानाच स्वतः मार्केटिंग केली स्वतःची. त्यानंतर मग पहिला प्रोजेक्ट भेटला. तो प्रोजेक्ट खरं तर मी त्या विषयावर येणार होतो सर. पहिला प्रोजेक्ट तुम्हाला कसा मिळाला? आता तो पहिला प्रोजेक्ट म्हणजे तो बघायला जर गेलं तर तो कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून चालू होता. कसं असतं, पहिला प्रोजेक्ट घ्यायचा, वय कमी, बरोबर आहे, मूर्ती लहान, कीर्तिमान. कधी जेव्हा तुम्ही प्रोजेक्ट मिळवाल, करून दाखवाल, त्यानंतर लोक म्हणतील कीर्तिमान. पण जेव्हा मूर्ती लहान असते, म्हणजे माझा स्वतःचा अनुभव आहे. मी LIC चे कामं करायचो. मी अक्षरशः 18व्या वर्षी LIC चं काम सुरू केलं. जेव्हा लोकांकडे पॉलिसीसाठी जात होतो तेव्हा लोक काय बारीक पोरगा आलाय, याला कसं काय, एक तर पैसा आहे, लोकांच्या खिशातून पैसा काढायचा आहे, बरोबर आहे, आणि लोक विश्वास नाही ठेवत. तर पहिला तुमचा ग्राहक ज्याने तुम्हाला काम दिलं, कसा तो अनुभव कसा होता? सत्य काय होतं माहितीये का, मी लॉकडाऊन मध्ये नेटवर्क मार्केटिंग मध्ये काम केलं. जवळपास आम्ही 1 वर्षभर नेटवर्क मार्केटिंग मध्ये काम केलं. त्याच्यामुळे माणसांना भेटल्यानंतर त्यांच्याशी कशा पद्धतीने कम्युनिकेशन करायचं, चर्चा कशी करायची, जी मार्केटिंग आहे, नेटवर्क मार्केटिंग, ते चांगल्या प्रकारे शिकवतो. हा, मग त्या सगळ्या गोष्टी मला पूर्णपणे अभ्यास होता. मग माणसांमध्ये गेल्यानंतर काम आणायचं कसं, ह्या सगळ्या गोष्टी शिकलो होतो. तर ते शिकलेलं असताना पण तुम्ही जसं म्हणले तसा 100% प्रॉब्लेम आला. तो प्रॉब्लेम कोणता की वय म्हणजे मी जवळपास आतापर्यंत कमीत कमी 10 ते 15 कामं माझ्या हातातून निघून गेले कमी वय असल्यामुळे. प्रोजेक्ट डन झाला, पण कोणतरी मालक लोकांना येणार, सांगणार ज्या मुलाचं वय कमी, तो प्रोजेक्ट झाला की नाही पहिलंच काम. हा, तर मग पहिलं काम ते म्हणजे आधी 1-2 कामं भेटली पण ती नाही डन झाली. नंतर एक जे भेटलं ते डन झालं. मग त्यांना प्लॅन दिला, त्यांना प्लॅन आवडला, मग सगळ्या गोष्टी चालू झाल्या. मग तिथून मला दाखवायला प्रोजेक्ट भेटला पहिला. पहिलं काम म्हणजे तुम्ही बिल्डिंगचं केलं, घराचं केलं, कसं? घराचंच होतं. त्यांचं रिनोव्हेशनचं काम होतं. जुन्या 2 रूम होत्या आणि पुढे रिनोव्हेशनचं काम होतं. पुढे मग हॉल, किचन वगैरे एक्सटेंड केलं. रिनोव्हेशनचंच काम होतं. बर सर, पहिल्या कामामधून तुम्हाला आमदनी किती मिळाली, म्हणजे तुमचा इन्कम सोर्स किती होता किंवा किती अमाऊंटचं ते काम होतं? ते काम माझ्या हिशोबाने एक 13-14 लाखाचं काम होतं. तर आपण ते फक्त कन्सल्टन्सीवरती घेतलं होतं. माझ्या हिशोबाने त्या पहिल्या कामाला मला एक 15 ते 20 हजाराच्या आसपास काहीतरी समथिंग अमाऊंट प्रॉफिट होता. म्हणजे तो कोणता कन्सल्टन्सी बेसवरती. त्या कामातून काही शिकायला मिळालं? खूप सगळ्या गोष्टी, म्हणजे प्लॅन पाहिलाच, म्हणजे कामच पहिल्यांदी, मग त्याचा प्लॅन देणं, त्यात ते रिनोव्हेशनचं. नवीन काम असलं तर नवीन कामात स्कोप असतो, मनाप्रमाणे गोष्टी करता येतात. जुनं ज्यावेळेस काम असतं, रिनोव्हेशनचं ज्यावेळेस काम असतं, जुन्या कामाला ऍडजस्टमेंट करून नवीन काम तयार करणं. म्हणजे नवीन काम सोपं आहे, इतका अवघड जुन्या कामाला ऍडजस्टमेंट. ड्रॉइंग आपल्याला माहित नसतं, मग ते जुन्या कामाचे, त्यांच्या एक्झिस्टिंग कामाचे ते मेजरमेंट घेणं, ते काम त्या पद्धतीने ड्रॉइंग बनवणं. मग ड्रॉइंग बनवले, काम स्टार्ट केलं. आता कारागीर लोकांना काय व्हायचं, जे ठेकेदार होते त्यांचे मुलं माझ्यापेक्षा मोठाले, मग ते आपल्याला किंमत देत नव्हतं. बरोबर. मग त्या गोष्टी कुठेतरी तिथं पण भरपूर सारे प्रॉब्लेम आले. म्हणून रिस्पेक्ट नाही मिळाला. हा, स्टार्टिंग लेवलला. आता भरपूर सगळ्या, म्हणजे प्रत्येकाला माहित झालेलं आहे, आपला अनुभव प्रत्येक ठेकेदारांना आलेला आहे, त्या सगळ्या गोष्टी. आता काय प्रॉब्लेम नाही. इन्कम किती म्हटलं तुम्ही पहिल्या कामातला? तो 15 ते 20 हजाराच्या आसपास काहीतरी समथिंग. 15-20 हजारावरती काम केलं, म्हणजे 10,000 रुपये नोकरी तुम्ही ब्रेक केली. नाही, जॉब चालू होता त्यावेळेस. जॉब चालू असताना, सुरू असतानाच ते काम. हा, त्यावेळेसच ते पहिलं काम भेटलं होतं. म्हणजे 6 महिन्यात डिप्लोमा झाल्यानंतर पहिल्या 6 महिन्यातच काम काढलं. पहिलं काम तुमचं समजा रिनोव्हेशनचं होतं. मला म्हणायचं काय की नवीन जॉब पूर्ण अगदी फाउंडेशन पासून तर बिल्टअप पर्यंत असं पहिलं काम कुठलं?
तेच काम पहिल्यापासून. ते तर रिनोव्हेशन होतं ना. नाही रिनोव्हेशनला पण फ्रेश काम, तिथे रिनोव्हेशन नाहीये, नवीन बांधकाम, सगळं त्याच्यानंतर ड्रॉइंग नवीन, सगळं नवीन. जिथं जॉब करत होतो तिथं पण ते स्टार्टिंग टू एंडिंग म्हणजे बऱ्यापैकी माझ्या अंडरच झालं होतं. हॉस्पिटलचं काम होतं. त्याच्यानंतर हे जे पहिलं आपण वैयक्तिक आपलं कुलस्वामी कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून चालू केलं, त्याच्यानंतर एक 1.5-2 महिन्यामध्ये दुसरी एक साईड भेटली, ती जवळपास 1200-1300 स्क्वेअर फीटचं काम होतं. ते पण 2 BHK काम. त्यांनी पण स्टार्टिंग लेवलला तोच प्रॉब्लेम आला, वय ह्या सगळ्या गोष्टी. पण ते डन झाल्यानंतर ते काम स्टार्टिंग टू एंडिंग पूर्ण आपण आपल्या माध्यमातून केलं. तुम्ही म्हणाले कुलस्वामिनी कन्स्ट्रक्शन, तुम्ही जी फर्म रजिस्टर केली त्या मार्फत तुम्ही कामं घ्यायला सुरुवात केली. पण कुठलंही काम घेत असताना सुरुवातीला खिशात खेळतं भांडवल हवं असतं. त्या भांडवलाची तरतूद कशी केली? म्हणजे आमचे जे नवीन इंजिनियर्स आहे, सगळ्यात मोठा प्रश्न असतो पैशाचा. एक तर तुम्ही 18 वय कंप्लीट झालं, 19व्या वर्षात सुरुवात केली, तुमचं कुठलं सिव्हिल पक्क झालेलं नसतं, बरोबर, तुमचं कुठं आयटी रिटर्न फिल झालेलं नसतं, कुठलं 3-4 वर्षाची फाईल नसते, अशा वेळी लोन मिळण्याची शक्यता कमी असते. मग ते भांडवल कसं तयार केलं? म्हणजे मी सर काय स्टार्टिंग आता सिव्हिल फील्ड म्हटल्यानंतर इथं सगळा पैशाचा, तुम्ही जसं म्हटलं तसा पूर्णपणे पैशाचा विषय होतो. म्हणजे पैशाशिवाय इथं कोणतंच काम होत नाही. तर मी स्टार्टिंगला इन्व्हेस्टमेंट मध्ये न जाण्याऐवजी कन्सल्टन्सी फर्म मध्ये गेलो. मग स्टार्टिंगला कन्सल्टन्सी मधून काम स्टार्ट केलं. मग कन्सल्टन्सी मध्ये काय विदाऊट इन्व्हेस्टमेंट प्रॉफिट होता. मग त्यामध्ये प्लॅन घेणं, प्लॅन देणं, काम मिळाल्यानंतर त्यांना प्लॅन सुपरविजन, ज्याच्यामध्ये मला ऑफिसचा सेटअप पण नाही, काही गोष्टी लागत नव्हत्या. म्हणजे इन्व्हेस्टमेंट 0 होते एकदम. बरोबर, अशा पद्धतीने आपण काम करत गेलो. बर. पण मग याच्यामध्ये समजा आई असेल, वडील असतील, एक आपला मुलगा लहान आहे आणि मोठे मोठे कामं घेतोय, विषय पैशाचा असतो, त्यावेळी त्यांची अवस्था काय होती किंवा त्यांचा पाठिंबा होता तुम्हाला खंबीरपणे? स्टार्टिंग पासून घरच्यांचं तर सिव्हिलला नाहीच होतं, पण मी माझ्या मर्जीने आल्यामुळं आजही माझ्या घरच्यांना 70-75% गोष्टी माहित नाही की मी बाहेर कोणत्या लेवलचे कामं करतोय, काय गोष्टी करतोय. पैसा घरात आणतो हे माहिती ना, त्या सगळ्या गोष्टी आहेत, पण काम कोणत्या लेवलचे चालू आहेत ह्या गोष्टी विचारलं. कसं असतं, काम काय करतो, किती करतो माहित नाही. बरोबर, पैसा तर येतोय, प्रगती तर दिसते, पण मग चुकीच्या मार्गाने येते, चांगल्या मार्गाने येते, आई वडील म्हणून काळजी असते. बरोबर. म्हणून मी एक जोक पार्ट सर, सुरुवातीला सर्वात जास्त पैसा कुठे खर्च झाला? म्हणजे कसं असतं, नवीन काम सुरू करते, बऱ्याचशा गोष्टी माहीत नसतात. ठीक आहे, तुम्ही म्हणाले तुम्ही प्रॅक्टिस करत होते, पण एखादं काम घेतल्यानंतर माझे बरेचसे मित्र आहेत, कामं घेतात आणि काही कामं त्यांनी स्वतःच्या खिशातून पूर्ण करून दिले. तर असं कुठलं काम होतं ज्याच्यात पैसे माझे वेस्ट झाले किंवा जास्त पैसा खर्च झाला, तिथं तेवढा खर्च नव्हता व्हायला पाहिजे, असं काही आहे? नाही, स्टार्टिंगला काय होतंय, काही गोष्टी ज्यावेळेस माहित नव्हत्या त्यावेळेस मी विथ मटेरियल मध्ये गेलोच नाही, त्यामुळे मी त्या गोष्टीपासून बऱ्यापैकी वाचले गेलो. आणि आता एक जस्ट प्रोजेक्ट डन केलाय आता, तर त्याच्यामध्ये जवळपास मला हे जे आपलं युद्धाचे परिणाम झाले, आता हे जे युद्ध झालं याचे परिणाम झाले, आणि जवळपास 30 ते 40 हजार रुपये त्या प्रोजेक्टमध्ये लॉस सहन करावा लागला. तर त्याचा काय परिणाम झाला? युद्धाचा काय परिणाम? युद्ध म्हणजे मी प्रोजेक्ट आमचा डन झाला, डील डन झाली, त्याच्यानंतर ऍडव्हान्स वगैरे पेमेंट अकाउंटला आलं, आणि त्याच्यानंतर युद्ध चालू झालं. युद्ध चालू झालं तर स्टील जवळपास 15 ते 20 रुपयांनी प्लस झालं. स्टील प्लस झालं, नंतर गॅस सीएनजीचे वगैरे प्रॉब्लेम झाले, तर सिरेमिक मध्ये पूर्णपणे रेट वाढवून गेले. तर याचा भरपूर मोठा परिणाम ह्या वेळेस आम्हाला बघायला भेटला. नाही, पण मग तुम्ही कस्टमर तुम्हाला त्या गोष्टी वाढून नाही देत का? म्हणजे तुम्ही समजा एखादा प्रोजेक्ट राबवताय, तसं तर ते काय माहितीये का, रेट मध्ये प्लस मायनस झालं तर त्याच्यामुळे आपण कस्टमर सोबत पण भांडू नाही शकत. हे जर आपला जर प्रॉफिट जास्त राहिला असतं तर असं असतं सर, पैसा विषय कसा असतो त्याचं सोंग नाही करतच. तुमचं गणित ठरलेलं आहे, बरोबर. त्या गणिताच्या बाहेर जर नवीन आकडा गेला तर आकडेवारी बदलते, आणि 1 रुपया चेंज झाला एखाद्या फॉर्म्युल्यामध्ये तर तो वाढत वाढत भरपूर लांब जातो. तर मग ते एखाद्या कामाचं लॉस मध्ये जातो माणूस. तर असं एखादं लॉस झालेलं काम आहे तुमचं काही? हे जे करंटली तुम्हाला सांगितलं तेच हे युद्धामुळे झालं, बरोबर. सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की आज तागायत तुमच्याकडे कर्मचारी किती आहेत? म्हणजे किती कर्मचाऱ्यांना तुम्ही रोजगार देतात? तसं इंडिव्हिज्युअल माझ्या माध्यमातून आपण म्हणजे माझ्याकडे ते मी लेबर रेटवरती काम करत नाही, पण जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्याकडे लेबर आहेत. त्याच्यानंतर म्हणजे प्रत्येक फील्डमध्ये सपोज बांधकाम आरसीसी मध्ये असतील, प्लास्टर मध्ये असेल, फडची कामगार असतील, पीओपी वाले असतील, हे सगळे भरपूर सारे प्लंबर आहेत, इलेक्ट्रिशियन आहेत. अशी जवळपास जर विचार केला तर ओव्हरऑल सगळे 150+ लोकांची टीम आहे, कारागीर लोकांची. 150 लोकांना तुम्ही रोजगार देता? म्हणजे आपण रोजगार देतोय म्हणजे ते आपल्या मार्फत रोजगार मिळतोय ना, पण म्हणजे काम तुमचं असतं म्हणून
जी टोळी प्रमुख बरोबर आहे. असतो तो टोळी घेऊन येत असतो, त्या लोकांना काम मिळतं. तर हे काम सातत्याने मिळतं. हा कंटिन्युअस ते आज तुमचे किती किती साईट सुरू आहेत सध्याच्या कंडिशनला 25+ आहेत. आणि आतापर्यंत किती साईट पूर्ण झाल्या? आतापर्यंत कम्प्लीट झालेला आकडा असेल एक 40च्या आसपास. 40 ना? म्हणजे सर साधारण किती कोटीचं काम तुमच्या हातून पूर्ण झालं? म्हणजे कोटीचा जर आकडा केला- मी मुद्दाम का विचारतोय की जे तरुण आहेत, हा, ज्या लोकांना यातनं छोट्या छोट्या गोष्टी आहे का ज्याची भीती वाटत असते, बरोबर. एक 19 वर्षाचा मुलगा 21व्या वर्षापर्यंत किती उलाढाल करू शकतो आणि त्या उलाढालीतून 150 लोक आज ताग्यात पोट भरतात. त्यामुळे मी तुम्हाला हा प्रश्न विचारला. सर माझी मंथली उलाढाल कमीत कमी 4-5 लाखाची कमीत कमी बरं. मंथली, सहज एकदम. सहज एकदम मोकळ्या हाती. बर. आजच्या तरुणाला जर हा व्यवसाय सुरू करायचा आहे, तर एक 2-4 गोष्टी महत्वाच्या कुठल्या तुम्ही सांगा, या गोष्टीचं तुम्हाला तारतम्य बाळगायचं, या गोष्टी तुम्हाला सांभाळायच्या? कन्स्ट्रक्शन सेक्टर सर अशी गोष्ट आहे, ह्यामध्ये पैसा भरपूर आहे, फक्त करणारा जिद्दीचा पाहिजे आणि दुसरं गोष्ट प्रामाणिक पाहिजे. ह्या फील्डमध्ये जेवढे पण लोक तुम्ही रेशो बघा, म्हणजे 100 लोकांमधले 70% लोक हे अनसक्सेसफुल आहेत. त्याच्या मागे कारण असं आहे, पैसा दिसतो भरपूर, मग वाईट गोष्टी लागण्याच्या मागे पळणं, त्याच्यानंतर कामामध्ये ऍडजस्टमेंट करणं, कामाची क्वालिटी न देणं. मग काय होतं, पैसा येतो, कामाची क्वालिटी न दिल्यामुळे स्टार्टिंग लेवलला तुम्ही क्वालिटी देताना नाव होतं, त्यानंतर पैसा दिसायला लागल्यानंतर माणूस कुठेतरी क्वालिटीमध्ये ऍडजस्टमेंट करतो. क्वालिटीमध्ये ऍडजस्टमेंट केल्यानंतर 1-1.5 वर्ष तुमचं फर्म चालतं किंवा तुमच्या माध्यमातून कामं होतात. आणि ज्यावेळेस तुमची मार्केटमध्ये निगेटिव्हिटी पसरली जाते, चांगलं काम झालं त्या निगेटिव्हिटीला अजून एक सर असं आहे, म्हणजे माझ्या ऐक्यू की मी ठेकेदार आहे, मी कॉन्ट्रॅक्टर आहे, या दिखाव्यासाठी लोक गाड्या घेतात, बरोबर आहे, खूप सगळा पैसा त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतात, वेगळ्या वेगळ्या गाड्या नेहमी बदलतात. बरोबर. जे खूप आकर्षक दिसेल समोरच्याला, का मी इंजिनियर आहे, मी खूप मोठा माणूस आहे, हे दाखवण्याच्या नादात पण बराचसा पैसा बरोबर आहे, बरोबर. वेस्ट होतो. सर सुरुवातीचे डॉक्युमेंट्स फर्म रजिस्ट्रेशनसाठी कुठले कुठले असतात, जे आज 10वी 11वी 12वी मुलं शिकतात, त्यांना डिप्लोमा करून लगेच साईट सुरू करायची, या सगळ्या गोष्टीसाठी डॉक्युमेंटेशन काय काय असतं? त्यांना डिप्लोमा झाल्यानंतर डिप्लोमाचं पासिंग सर्टिफिकेट भेटतं. डिप्लोमा झाल्यानंतर मे बी माझ्या हिशोबाने ते 6 महिन्यानंतर फायनल सर्टिफिकेट भेटतं. टेंटेटिव्ह सर्टिफिकेट जरी असेल तरी त्याच्यानंतर तुम्ही लायसनला अप्लाय करू शकता, आणि फायनल सर्टिफिकेट आलं तरी पण तुम्ही लायसनला अप्लाय करू शकता. जीएसटी वगैरे काही? जीएसटी वगैरे पण लागतं. तुम्हाला जर गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट वगैरे करायचे असेल तर तुम्हाला जीएसटी नंबर वगैरे सगळ्या गोष्टी लागतात. सर इस्टिमेट आणि कोटेशन कसं तयार करतात? म्हणजे एखादं काम तुम्हाला घ्यायचं आहे, तुमचा बजेट तुम्हाला माहित असतो किती आहे, बरोबर? बरोबर. तुम्हाला एखादं बिल्डिंगचं काम करायचं आहे, ते काम तर मिळवायचं आहे, इतरांच्या पेक्षा कमी बजेटमध्ये ते दिलं तरच समोरचं आपल्याला काम देणार असतं. बरोबर आहे. तर त्या गोष्टीची सांगड कशी आहे? तर मग त्यामध्ये काय एस्टिमेट आता हे टोटली जे आपण गव्हर्नमेंट प्रोजेक्टसाठी वगैरे देतो तर ते पूर्ण DSR रेट प्रमाणे दिलं जातं. DSR रेट म्हणजे डिस्ट्रिक्ट शेड्यूल रेट, त्याप्रमाणे दिलं जातं. तर सपोज आपल्याला क्लायंट सोबत ज्यावेळेस प्रोजेक्ट घ्यायचा आहे आणि तो काही जरी झाला तर मिळवायचा आहे असं जर काही टार्गेट असेल तर त्यावेळेस मग मटेरियलमध्ये चेंजेस आहे. कॉस्टिंग जर कमी करायची असेल तर तुम्हाला मटेरियलमध्ये ऍडजस्टमेंट करावं लागतं. समोरच्या कोटेशन मध्ये आणि आपल्या कोटेशन मध्ये मग कुठेतरी सर्व्हिस मध्ये चेंजेस आहेत, मटेरियल मध्ये चेंजेस आहेत, सगळ्या गोष्टी येतात. पण मग तुमचा नफा कसा ठरवता तुम्ही, की नाही ही गोष्ट केल्यानंतर एवढा नफा आपला निघणार आहे? तर नफ्याचं काही वेगळं सूत्र आहे तुमचं? नाही, ओव्हरऑल आता ते पूर्ण गोष्टी हातोटीत झाल्यास टाईप आहे की ह्या कामाला इतकं लागणार आहे, ती अमाऊंट लागणारच आहे. मग त्याच्यामध्ये आमचा नफा कोणता आहे? सपोज तुम्ही जर प्रोजेक्ट करताय, ओनर जर प्रोजेक्ट करतोय तर त्याच्याकडे येणाऱ्या फडची कारागीर असेल, कोणताही कारागीर असेल, तो सपोज त्याच्याकडे ₹1,00,000 काम करतो तर आमच्याकडे 55,000च काम करतोय. म्हणजे जे मटेरियल मध्ये कॉस्टिंग कमी होते आम्हाला, त्याच्यानंतर लेबर रेट मध्ये कॉस्टिंग कमी होऊन जाते. बरेचसे लोक असे आहेत सर, काम घेताना तुम्हाला एक सांगतील आणि ज्यावेळी काम जसं जसं पुढे जातं, नाही सर मला परवडत नाही, मला वाढवून द्या, तर यातनं काही वाद विवाद म्हणजे येतात आणि मग अशा गोष्टी काही घडल्या भरपूर साईटवरती. आम्ही म्हणजे 2 दिवसापूर्वीच मी माझ्या व्हॉट्सअप चॅनलला सगळे जे आमचे ग्रुप आहेत त्याच्यावरती व्हिडिओ टाकला की प्रॉब्लेम काय होतोय, मार्केटमध्ये कॉम्पिटिशन झाली. कॉम्पिटिशनचा परिणाम असं होतोय, मला तुमचं जर काम माझ्याकडे काम नाही तर काम घेताना मी कोणत्याही रेटने काम घेतो, पण कमी रेटने काम घेतल्यानंतर कामात 100% ऍडजस्टमेंट केल्या जाणार.
इथं कुठेतरी मालक पण जबाबदार आहेत, की मालक लोकांना आम्ही पूर्णपणे सगळ्या गोष्टी क्लिअर करून सुद्धा ते त्या गोष्टी ऐकत नाहीत. कमी रेटनी काम दिल्यानंतर कामात 100% हलगर्जीपणा होतो. मग ठेकेदारांनी कमी रेटनी काम घेतल्यानंतर काम परवडत नाही. मग कामात तरी क्वालिटी न देणं, मटेरियल व्यवस्थित न वापरणं, या सगळ्या गोष्टी होतात. आणि मग त्याचा कुठेतरी शेवटच्या दिवशी परिणाम होतो, की ज्यावेळेस त्यांना फायनल बिल करायचंय त्यावेळेस वाद होतात, या सगळ्या गोष्टी घडतात. नाही, पण मग कसं असतं सर, समोरची जी व्यक्ती आहे, आता सपोज मला माझ्या बंगल्याचं काम करायचं आहे, मी 4 लोकांना 4 ठेकेदारांना भेटत असतो आणि मग कुठेतरी आपल्याला असं वाटतं बाबा हे 3-4 लोकांना भेटलंय आणि आपण कुठेतरी कोटेशन कमी द्यायचं, या हेतूने पण या सगळ्या भानगडी बरोबर. बदलवतात. क्लिअर राहिलेलं कधी पण. बरं सर, तुमचा पहिल्या वर्षीचा टर्नओव्हर किती होतं? पहिल्या वर्षी माझ्या हिशोबाने तरी एक 60-70 लाखाच्या आसपास प्रोजेक्ट झाले असतील. म्हणजे पहिल्याच वर्षी 60-70 लाखाची हा, ओव्हरऑल सगळे प्रोजेक्टचे एस्टिमेट कॉस्ट कन्सिडर करून. त्यावर किती % मार्जिन असते? आपण आता ते प्लॅनिंग सुपरविजनची फी फायनल करतो क्लायंट सोबत, ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस ती फी फायनल झाल्यानंतर त्या हिशोबानेच प्रॉफिट होतो. आजपर्यंत 5 कोटीपर्यंत जाऊन 5 ते 7 कोटीपर्यंतचा जो प्रवास आहे, यातला सगळ्यात वाईट अनुभव कुठला? की मी काम करतोय, दिसतंय, चमक आहे, पण अशी एखादी घटना काय तो वाईट अनुभव होता आयुष्यामध्ये? तो 5 ते 6 कोटी जो आकडा आहे आज करंटला माझे, त्याच्याही पेक्षा म्हणजे जवळपास एक प्रोजेक्ट आहे तोच 3 कोटीच्या आसपास चालू आहे. फक्त एकच बंगलो आहे 6000 स्क्वेअर फीटचा, गव्हर्नमेंट त्यांचा जवळपास 3 कोटीच्या आसपास समथिंग टोटल बंगलोची कॉस्टिंग जाईल. आणि बाकीचे जे चालू आहेत 17-18 प्रोजेक्ट, त्यांची ओव्हरऑल 25 लाखाच्या पुढेच प्रत्येक प्रोजेक्ट चालू आहे त्या हिशोबाने. नाही, मला म्हणायचं काय होतं, वाईट अनुभव असा आला की तुम्ही सुरुवात केली कामाला, आजपर्यंत तुम्ही भरपूर कामं केली, एखादा वाईट अनुभव? वाईट अनुभव म्हणजे काम करत असताना हलगर्जीपणा या गोष्टीमुळे पण 1-2 वेळेस प्रॉब्लेम आलेला आहे. म्हणजे आम्ही स्लॅब भरलेला, मला आठवतो स्लॅब भरला, पूर्ण फायनल झालं होतं, पण फक्त एक बकेट कॉन्क्रीट टाकायचं राहिलं, पूर्णपणे स्लॅब खाली गेला होता. हे कुठंतरी थोडासा हलगर्जीपणा ठेकेदार लोकांचा ह्या सगळ्या गोष्टी नडतात. बरं, तुम्ही मला सुरुवातीला सांगितलं जेव्हा आपली चर्चा झाली, तुम्ही प्रत्येक प्रोजेक्ट कम्प्लीट झाला की तिथे एक झाड लावता, बरोबर? किंवा कुठे एक झाड लावता, काम चालू करताना. त्या उपक्रमाचं म्हणजे काय येतं तुमच्या? एक तर जे आता जानेवारी पासून आम्ही एक स्टार्ट केलं, नवीन प्रोजेक्ट चालू करताना तिथं एक झाड लावायचं. काय होतंय, मालक लोकांना पण जगाच्या पाठीवरती सगळ्यात जास्त प्रदूषण करणारे फील्ड जे असेल तर ते सिव्हिल आहे. मग कुठंतरी आपण पण जगाचं काहीतरी देणं लागतो ह्या हेतूने त्या गोष्टी आपण चालू केल्या. काम चालू करताना मग तिथं प्रत्येक वेळेस ज्यावेळेस आपण नवीन काम चालू करतोय तर पाहुणे मंडळी असतात, मालक लोक असतात, आम्ही असतो. असंही तुमच्या प्लॅनिंग मध्ये असतंच ना, गार्डन वगैरे सगळ्या गोष्टी असतात. त्या सगळ्या गोष्टी ठीक, पण हे काम करताना ज्यावेळेस लावतोय ते एक आठवण म्हणून पण राहते आणि कुठेतरी निसर्गाचं संगोपन पण होतं. म्हणजे वैयक्तिक हेतूने तुम्ही ते तिथं लावतात, म्हणजे प्लॅनिंग व्यतिरिक्त तुमचं झाड? प्लॅनिंग व्यतिरिक्त. बरं सर, चांगला उपक्रम आहे. तुमची जी कुलस्वामिनी कन्स्ट्रक्शन कंपनी भविष्यात कुठे बघायची? भविष्यात माझं टार्गेट आहे महाराष्ट्रातल्या टॉप नंबर 1 मध्ये आपलं कन्स्ट्रक्शन कंपनी पाहिजे. महाराष्ट्रातलंच फक्त? मे बी ती देशातली पण होऊ शकते. म्हणजे ते स्वप्न बघणं आपल्या हातात आहे आणि त्याच्यावरती काम करणं हे आपल्या हातात आहे. तुमचं कॉन्फिडन्स खूप छान आहे. पण मग तुमचं सेक्टर भरपूर आहेत, म्हणजे काही लोक रोडचे कामं घेतात, बरोबर, काही लोक ऑपॉर्च्युनिटीज घरांचेच घेतात, रेसिडेन्शियल एरियाचे, काही लोक मोठ्या मोठ्या बिल्डिंग घेतात. तर कुलस्वामिनीचं टार्गेट काय, किंवा कुलस्वामिनी कन्स्ट्रक्शन याचा मोटो काय, की मला इथून नाही इकडे शिफ्ट व्हायचं किंवा हेच यात मला करायचं? आम्ही पूर्णपणे पहिल्यापासून प्रायोरिटी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्येच आहे. गव्हर्नमेंट मध्ये जास्त इंटरेस्ट नाही, त्याच्यामुळे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्येच. ठीक आहे सर, तुम्ही माझ्या भरपूर प्रश्नांची फटाफट उत्तरं दिली. खरं तर खूप कमी वेळामध्ये आपलं सगळं पूर्ण होतंय. मी तुम्हाला एक रॅपिड फायर म्हणून एक 3-4 प्रश्न विचारतो, त्याच्यानंतर आपण समारोप घेणार. पैसा की प्रतिष्ठा? प्रतिष्ठा. पैसा पण ती प्रतिष्ठेसोबत. हे बघा, 2 गोष्टी. हा प्रश्न विचारण्याचं कारण, प्रतिष्ठा दोन प्रतिष्ठा असतात. एक दिखाव्याची असते, की फक्त लोकांना चहा पाजणं, चांगली गाडी, चांगला सगळा चष्मा लावून फिरणं आणि मग लोकांनी वाह करणं, त्याला प्रतिष्ठा काहीच कामाची नाही. पैसा की प्रतिष्ठा हा मुद्दाम प्रश्न टाकला होता. तर कशी प्रतिष्ठा हवी?
पैसा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. जीवन जगताना पैशाशिवाय कोणतीच गोष्ट नाही. बरं. म्हणजे ते माझे 0 पासूनचे अनुभव आहेत, त्याच्यामुळे पैसा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. पण प्रतिष्ठा तुम्ही जे म्हणले लोकांना दिखाव्यासाठीची नाही, तर ती वैयक्तिक आपण गेल्यानंतर पण आपल्या कामाने आपली ओळख निघली पाहिजे, अशा पद्धतीची प्रतिष्ठा पाहिजे. बरं. कामातून प्रतिष्ठा, हा. म्हणजे कामाचं, तुमच्या कामाची प्रत हीच तुमची प्रतिष्ठा. तुमचं काम एवढं परफेक्ट पाहिजे की तुमचं नाव घेतल्यानंतर म्हणजे तुमच्याबद्दल वाईट हे कोणी बोललंच नाही पाहिजे. पहिल्यांदी नफा की पहिल्यांदी मोठी गाडी, कार? नफाचा ऑब्विसली नफा केला तर गाडी येणार आहे. परत माझा प्रश्न कसा होतो माहिती आहे का, बरेचसे लोक काम सुरू करतात, आई वडिलांना सांगतात की मला गाडी द्या, मला चांगलं काम मिळेल, माझ्याकडे हे द्या ते द्या, म्हणजे मला लोक कामं देतील, म्हणून मुद्दाम हा प्रश्न टाकला होता. सर मी 150 किलोमीटर मोटरसायकलवरती आजही हा, प्रवास मी करतो. तुम्हाला ते शेवटी विचारणार होतो. खरं तर प्रेक्षकांना त्यांनी विषय काढला म्हणून. अहिल्यानगर ते आमचं नाणेगाव नाशिक जवळपास 150 किलोमीटरचं अंतर आहे. सरांना मी फोन केला, सर या वेळेत पोचायचं आहे. त्यांनी मला सांगितलं की नाही 5 वाजेला नको, साधारण 3 वाजेपर्यंत मी पोचतो, कारण मला जाण्याला वेळ आहे. तर मी सरांना म्हटलं सर तुमची गाडी असेल कार नाही, म्हणे मी बाईकवर येणार आहे. तरी मी त्यांना क्रॉस प्रश्न केला, सर गाडी नाही, म्हणे मी बाईकवर येणार. तर खरं तर या गोष्टी एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व, आता माझ्या जागी कोणी असतात विचार केला असतं की बाईकवर कशाला येत आहे, एवढं मोठं 5-7 कोटीचे कामं चालले, गाडी घेऊन यायची, ड्रायव्हर घेऊन यायचा. पण ही जी गोष्ट असते ना, हीच या प्रश्नामध्ये दडलेली आहे. म्हणून म्हटलं पहिला काय जामखेडला काम चालू आहे. जामखेडच्या पुढे एक 20-25 किलोमीटर खर्डा आहे. म्हणजे मला 151 वन साईड पडतं. सकाळी 8 वाजता निघलं, तिथं 11 वाजेपर्यंत जातो. तिथं मग साईट व्हिजिट जामखेडमध्ये एक चालू आहे आणि खर्ड्यात एक चालू आहे. ते प्रोजेक्ट बघून मग त्याच्यानंतर परत 6 ते 6:30 वाजेपर्यंत मी परत रिटर्न असतो. म्हणजे जेवढे पण बाहेरचे पण काम आहेत पूर्ण गाडीवरती ट्रॅव्हल. 19 वर्षाचा ओमकार आणि आजचा 21 वर्षाचा ओमकार. 21 वर्षाच्या ओमकारला 19 वर्षाच्या ओमकारला काहीतरी सांगायचं, म्हणजे की त्यावेळी सुरुवात केली तुम्ही, आज तुम्ही 5-7 करोडच्या पुढे टर्नओव्हर. तुम्ही म्हणता पहिले एकच काम 3 कोटीचं आहे तुमचं या वर्षी. अशा अजून भेटतील, अजून तर अर्ध वर्ष पण कम्प्लीट नाही झालं. बरोबर. मी या वर्षीचा अजून टर्नओव्हरचा म्हणजे मी विचार नाही चुकीचा आहे आणि कुणाचं इन्कम विचार नाही चुकीचा आहे. पण कसं असतं की ज्या लोकांना या व्हिडिओ बघायचे आहे त्यातनं त्यांना कुठेतरी एनर्जी मिळाली पाहिजे, म्हणून आम्ही या गोष्टीवरती जास्त भर देत असतो. तो टर्नओव्हर आहे, इन्कम नाही का? चालेल, मी तर मगाशी विचारलं की तुमचं त्यातलं इन्कम किती, मगाशी तुम्ही सांगितलं बरोबर. तर 19 वर्षाच्या ओमकारला काय सांगा? 19 वर्षात त्यावेळेस मे बी जर आणखीन थोडीशी प्रॅक्टिस केली असती, म्हणजे आज मी मार्केट कॉम्पिटिशन पेक्षा भरपूर हाय लेवलला आहे. पण जर आणखीन थोडस त्यावेळेस प्रॅक्टिस केली असती, कारण त्यावेळेस टाइम होता सगळ्या गोष्टी शिकण्याचा, 3D सॉफ्टवेअर वगैरे या गोष्टी शिकण्याचा, ते जर शिकलो असतो तर आज कुठेतरी आणखीन अपडेट असतो मार्केटपेक्षा. म्हणजे आजही आम्ही मार्केटमध्ये रॉकच करतोय, पण आणखीन तेही पुढे असतो. तर तुम्हाला 19 वर्षाच्या ओमकारला सांगायचं आहे की जे नवीन तंत्रज्ञान आहे ते तेव्हाच शिकायचं, तेवढेच अपडेट करून तिथे लगेच शिकलं पाहिजे, वाट नाही बघायची, वेळ नाही घालवायची. बरोबर सर. खरं तर तुम्ही गावठी बडबडच्या मंचावर आलात, पण जाता जाता जे आमचे प्रेक्षक आहेत, जे तरुण आहेत, की ज्यांना सिव्हिल इंजिनियर व्हायचं आहे, स्वतःचे कामं करायचे, तर त्यांना काय महत्वाच्या गोष्टी सांगू शकता? सगळ्यात महत्वाचं तरुणांना तुमचं फ्रेंड सर्कल. जीवनात सगळ्यात धोकादायक असेल तर ते फ्रेंड सर्कल आहे. म्हणजे मला मार्केटमध्ये भरपूर सारे जण म्हणतात हा तुझा सल्ला चुकीचा आहे. आज माझ्याकडे एक पण मित्र नाही आणि मला त्या गोष्टीचं 1% दुःख वाटत नाही. माझे मित्र कोणते? तुमच्यासारखे अनुभवी व्यक्ती आहेत, वयस्कर व्यक्ती, 60-70 वर्षाचे जे व्यक्ती आहेत, 50+ ज्यांचे टर्नओव्हर कोट्यवधीमध्ये आहेत, ज्यांची इन्कम कोट्यवधीमध्ये आहेत, ते माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये आहेत. युवा मुलांसोबत राहणं आणि त्यांच्यामुळे ते वाईट मुलांमध्ये राहणं आणि त्यांच्यामुळे कुठेतरी आपल्या नावाची बदनामी करून घेणं, ही गोष्ट मला अजिबात पटत नाही. तर सगळ्यात महत्वाचं आहे ते की तुम्ही फ्रेंड सर्कलमधून बाहेर व्हा. कारण तुम्ही जर ऑब्झर्वेशन जर केलं असेल तर बसला 50 सीटाची कॅपॅसिटी, तिच्यामध्ये सगळे मिडल क्लास जनरेशनच मिळतील. आणि फरारीमध्ये जर गेले कुठेतरी 2-4च लोक बसतात. तुम्ही ज्या लेवलला मोठे व्हाल त्या लेवलला तुम्हाला सराउंडिंगला कमी कमी करावं लागतं. बरोबर. आणि त्याच्यानंतर टायमिंगला सगळ्या गोष्टी करा, वेळ परत येणार नाही. मी जसं तुम्हाला म्हणलो 19व्या वर्षी जर मी सॉफ्टवेअर शिकलो असतो, कोणते ऑटोकॅड, तर मी परफेक्ट स्वतःच प्रॅक्टिस वरती केलं, स्केचअप वगैरे, पण कुठेतरी आणखीन परफेक्ट असतो. जर प्रॅक्टिस त्यावेळेस आधीच जर केली असती तर आज कुठेतरी त्याच्याही पेक्षा परफेक्ट असतो. मित्र झाले, अजून काही? मित्रच म्हणजे एकमेव. आता ते मित्र काय म्हणताय माहिती, 19व्या वर्षी त्यांनी सुरुवात मित्र केली. म्हणजे कोणते? मी जाणून बुजून का सांगतोय की जर ते
कॉलेज करत बसले असते, अजून पुढे मैत्री झाली असती, हिंडणं फिरणं आलं असतं, मग पार्टी, चहा, नाश्ता, मग धाबे, मग हळूहळू दारू, हळूहळू बार, आणि मग या गोष्टीकडे त्यांची हिंमतही कदाचित झाली नसती. आणि मित्र स्वतः काही करत नसताना सल्ला द्यायचं काम मात्र नक्की करतात. म्हणून सर, अतिशय सुंदर तुम्ही मार्मिक उत्तर दिलं. गावठी बडबडच्या मंचाला तुम्ही आज भेट दिली. खरं तर आपली आज खूप धावती भेट झाली आणि खूप पटकन इंटरव्ह्यू संपतोय. खूप काही बडबड करायची होती मला, परंतु काही गोष्टीचं एक बंधन असतं. जेही लोक आमच्या आज व्हिडिओ बघताय, तर कृपया खाली फॉलोचं बटन आहे, ते फॉलोचं बटन दाबा. म्हणजे अशा इन्स्पायरिंग स्टोरीज आम्ही तुम्हाला नित्याने घेऊन येत राहू. शेअर करा, लाईक करा आणि आमच्या पाहुण्यांचं आणि आमचं मनोबल वाढवा. सर, आजचा